तर आज मी तुम्हाला सांगितलं होतं की मी आज सायंकाळी तुमच्यासोबत एक नवीन व्हिडिओ शेअर करणार आहे. तर बघा, सगळ्यात पहिले महत्त्वाचा विषय ठरवा खोगीरांनो की स्पर्धा परीक्षा म्हणजे काय. काय आहे स्पर्धा परीक्षा. खरोखर 1 दिवस 2 दिवस 15 मिनिटं 10 मिनिटं 5 मिनिटं 1 मिनिटाचे शॉर्ट व्हिडिओ पाहून खरोखर आपण स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करू शकतो का. एवढं सोपं आहे का. बरं, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष ठीक आहे. 1 वर्षाची पायरी चढलो, 2 वर्षाची पायरी चढलो, 3 वर्षाची पायरी चढलो, पण पूर्ण जिना चढून झाला तरी तुम्हाला यश प्राप्त होत नाही आहे का. बरं, का तुमची स्ट्रॅटेजी कमी झाली का, फ्रस्ट्रेशन आला, काय झालं काय. मुख्यत्वे ह्या सगळ्या गोष्टी काहीच झालेल्या नाही आहेत. फक्त मुख्यत्वे घडलेला आहे एक दोष. तो दोष आहे आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही नंतर, सोमवार येऊ द्या, महिना येऊ द्या, वर्ष जाऊ द्या. सर मी आता 12वीतच आहे, आतापासून करू काय. अरे करावं लागेल दादा, तुला आर्मी करायची आहे ना. तुला 10व्या वर्गापासूनच आर्मीची तयारी करावं लागेल, नाही तर कसा करशील. सगळ्या लोकांना आपण खोगीर म्हणतो. मला सांगा असं गाव की कुणी त्यांना उचलून घेऊन गेला आणि नोकरी मिळाली. हो, आमचे आजी आजोबा सांगायचे की त्या मुलाला उचलून घेऊन गेला. कोण आहे तो. अरे त्याला जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये किंवा कोणत्या तरी डिपार्टमेंटमध्ये चपराशी बनवून घेऊन गेले. त्याला कलेक्टर PSI IPS नाही बनवलं, छोट्या मोठ्या नोकऱ्यासाठी घेऊन गेले. आता ती परिस्थिती राहिली का नाही. त्यावेळेस ते लागलेत, मग आम्ही नाही लागू शकत का. त्याला 48% होते म्हणून तो लागला, आम्हाला 70% आहेत, आम्ही नाही करू शकत का. नाही, तुम्ही करू शकता. तुमच्यात ते गुण आहेत, पण का आहेत, कुठे आहेत. खरं मी असं जर तुम्हाला सांगितलं 112 गुणीला 96 येते का तुम्हाला. येते का. मी सांगेन हे 12 जास्त आहेत, हे 4 जास्त आहेत, 12 48, 112 मधून 4 गेले 108, गुणाकार झाला. सरांनी 4 सेकंदात सोडवलं, 10 सेकंदात सोडवलं. तुम्हाला येईल का. एका उदाहरणाने होईल म्हणून सांगतो. अरे आपण सावित्री फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या युगातले लोक आहोत. यांनी जे घडवलं शून्यातून त्याचे विश्व निर्माण करणारे लोक आहोत आपण ना. खरोखर ह्या विश्व घडवायला काय लागणार आहे. स्पर्धेत काय आहे, काय आहे स्पर्धेत. मला काल एक मुलगा भेटायला आला होता. सर मला 1 महिन्यात SSC GD पास करायची आहे. खरोखर 1 महिन्यात SSC GD पास होईल. त्या अगोदर 3 महिन्याच्या पहिले एक व्यक्ती आला होता. सर आता तलाट्याची जागा निघणार आहे, सर मला MPSC चे क्लासेस लावायचे आहेत तुमच्याकडे. अरे बाबा, मी MPSC चे क्लास घेत नाही, मी फक्त स्पर्धा परीक्षा घेतो, ग्रुप आणि C आणि D घेतो. मी खूप सारा जास्त वाच सांगू शकत नाही. सांगितलं तो 1 दिवस 1 कागदावर वाचेन आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी ते सांगेन. त्याच्या पलीकडे मला काही येत नाही. माझ्याकडून कधी अधिकारी घडलाच नाही. केव्हा सांगावं आम्ही. आमच्याकडून फक्त कर्मचारी घडतो. पोलीस आहे, SSC GD आहे, रेल्वे आहे, बँक आहे. कोण बँकेत आमचे काय खूप मोठे मोठे ऑफिसर बनायले का. आमच्याकडून जास्तीत जास्त PO, क्लर्क, रेल्वे, ग्रुप D भरपूर हात झाली आमची. NTPC आमच्याकडून असिस्टंट लोक पायलट घडू शकते, असिस्टंट स्टेशन मास्तर सुद्धा घडत नाही का. कारण हाय लेवलची हे आहे, त्यांची थोडीशी बौद्धिक क्षमता जास्त आहे, सायकोलॉजी जास्त आहे त्यांची. हे आपल्याला चेक करावं लागेल. बरं, आमचा मुलगा 10व्या वर्गात हुशार होता सर, 80% मिळाले. असं कसं मिळाले. बरं, त्या दिवशी आमच्याकडे एक मुलगा आला होता. तो म्हणाला सर एक प्रश्न आहे. कोणता की 2/5 10% व्याजनी 4 वर्षाचे 4,000 रुपयाचे काहीतरी असा प्रश्न विचारला त्यांनी. आता सगळ्यात पहिले 2/5 म्हणजे काय त्या मुलाला माहीतच नाही. काय सांगावं त्याला. 2/5 म्हणजे 40% आहेत. मग 40% व्याज भेटला. 10,000 रुपयावर 4,000 रुपयाचा 40% व्याज भेटला. काय घडणार आहे. म्हणजे प्रश्न सुद्धा त्याचे व्यवस्थित नाहीत. पण एका प्रश्नाने तुम्ही खरोखर खूप हुशार बनाल का. मग स्पर्धेत काय टिकायचे आहे. आता आम्हाला हे तरी माहित आहे का, आताचे जे युग आहे ते कॉम्पिटिशनचे युग आहे, कॉम्पिटिटिव्हचे युग आहे, कॉम्पिटिशन नाही. कॉम्पिटिशन हे दुसऱ्यांना हरवण्यासाठी केले जाते, कॉम्पिटिटिव्ह स्वतःला जिंकण्यासाठी केले जाते. कॉम्पिटिटिव्ह मध्ये जिंकले तुम्हाला कोणी विचारणार नाही 10वी मध्ये किती पर्सेंटेज आहेत, 12वी मध्ये किती पर्सेंटेज आहे. कोण करणार आहे तुमच्या प्रश्नांची विल्हेवाट. तुम्हाला तुमच्या स्वतःचे जीवन जर स्वार्थ करायचे असेल, खोगीरांनो लक्ष द्या. खोगीरांनो म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन पालल्यापेक्षा पालक हा जिम्मेदार व्यक्तिमत्व आहे. का बरं तुम्ही
आता विद्यार्थ्यांना स्पर्धेत उतरवत नाही. आपल्या मुलांना हुशार होता सर 10व्या वर्गात, अरे पहिल्या वर्गापासून तर तुम्हाला 12व्या वर्गापर्यंत ट्युशन लावण्यासाठी हजारो लाखो रुपये खर्च करत आहात. आणि जेव्हा 12वी झाली त्याच्यानंतर काय म्हणता, आमच्या मुलाला ग्रॅज्युएट होऊ द्या. खरोखर 12वी नंतर मुलगा 3 वर्षानंतर ग्रॅज्युएट झाल्यानंतर कोणते वडील आहेत की आता पुन्हा तू शिक रे, पुन्हा तू शिक रे असं म्हणणारे? गावातले लोक असे म्हणू शकत नाही, कारण परिस्थिती या हातावर आणणे आणि त्या हातावर खाणे. असेतले लोक खरोखर 20-20, 25-25 वर्षापर्यंत मुलांना पालतील काय? हो, आमची परिस्थिती नाही हे पालकांना केव्हा समजेल? आपल्या मुलाला समजत नाही ठीक आहे, पण पालकांनी समजायला पाहिजेत ना. बरं, आमच्याकडचे मुलं काय नीट आणि JEE करतील? किती मुलं लागायले आपल्याकडचे नीट आणि JEE ला? बरं, प्रत्येक गावात डॉक्टर आहे, मान्य आहे, होतात, हुशार मुलं असतात, झाले पाहिजेत, त्यांच्या विरोध नाही. पण सगळेच मुलं डॉक्टर इंजिनियर होतील का? कुणाची कॅपेबिलिटी कमी असते. बरं, आपण पिक्चर पाहतो, 12th फेल पिक्चर दाखवण्यात आला, तिथं दाखवण्यात आला मनोज शर्माला. 12वीत नापीस झाला, हिंदीच्या व्यतिरिक्त कोणताच विषय त्या व्यक्तीने काढला नाही 12व्या वर्गात, पण आज IPS आहे. बरं, आपल्याला IPS व्हायचे नाही, मला पण IPS करायचे नाही, मला पण IPS बनवता येणार नाही. मग काय करायचं? मग स्पर्धेत उतरायचं. स्पर्धेत कसं उतराल? छोट्या मोठ्या चुका सांभाळावं लागतील. कॉलेज करा नको असं म्हणायचं नाही मला. कॉलेज करा, कॉलेजला ऍडमिशन करा. तुम्ही आर्टला असाल, सायन्सला असाल, कॉमर्सला असाल, कोणते पण करा, रेग्युलर करा, काय विषय नाही, पण स्पर्धेत कुठंतरी आवड ठेवा. सेमेस्टर पॅटर्न आहे सर, 6 महिन्यातच एक्झाम असते. बरं, 6 महिन्यात एक्झाम असते, किती मोठ्या पुस्तकं असतात? स्पर्धा परीक्षा एवढ्या पुस्तकं आहेत. बरं, एखाद्या लेखकाची पुस्तक वाचल्याने खरोखर माणूस हुशार होईल. एखाद्या मास्तरने, आता मी खूप पाहिलं, आज मी खूप पाहिले, शॉर्ट व्हिडिओ पाहण्याचा प्रमाण पाहिला. मला सुद्धा हा प्रश्न पडला, शॉर्ट व्हिडिओवर मुलं हुशार कसे होतील? कसे होतील 1 मिनिटाच्या व्हिडिओवर? एक प्रश्न, त्याच्याजवळ 10 प्रश्न येतील कुठून? बरं, युट्यूबवर आपण व्हिडिओ पाहिलेत, नाही त्याने खूप सोप्या पद्धतीने सांगितले, मी खूप सोप्या पद्धतीने सांगितलं, मग त्याच्या पलीकडे तुमच्याकडे काय अवेलेबल आहे? काय अवेलेबल असायला पाहिजेत ना. स्पर्धा करायची, कुणासोबत स्पर्धा करायची? आमच्या गावात एकही सिमेंट कॉन्क्रीटच्या घर नाही, मी स्पर्धा कुणासोबत करू? सगळे सारखे आमच्यासाठी. जेव्हा आमच्यासाठी सगळे सारखे होतील तर आम्हाला स्पर्धा करायची गरजच नाही पडणार. पण आमच्या गावात कुणीच असं झालं नाही की ज्याच्यासोबत आम्हाला विचार करावा लागेल की नाही हा कसं केलं. तर काल परवा पुन्हा एक विद्यार्थी आला होता, सांगितलंच मी तुम्हाला, पुन्हा दुसरा मुलगा आला होता, सर आम्हाला हा सिलेबस करायचा. अरे खरोखर डिप्लोम्याला तुम्हाला 2-2 लाख रुपये पॅकेज देईल का रे कोणी? देईलही. अहो, आताची परिस्थिती वेगळी आहे, समजा दादांनो. खोगीर बनायची वेळ याच्यासाठी आली की आपण खोगीरासारखे वागायलो. आपल्या डोक्यात देवानी एवढा मोठा 1350-1400 ग्रामचा मेंदू दिलेला आहे, पण विचारच करत नाही. खूप शिक्षक लोक ओरडू सांगायले. आज मी नवीन आहे युट्यूबवर, मी तुम्हाला तेच सांगायलो, ऑनलाईन होत नाही. बरं, बाजूलाच गावाला गेलो होतो मी, तिथं एका मुलाने सांगितले, सर आर्मीचे क्लासेस लावले, केवढ्याचे रे? 700 रुपयाचे सर, पूर्ण शिकवायला. 700 रुपयात पूर्ण शिकवायला. किती विद्यार्थी आहेत रे? सर 60,000 विद्यार्थी आहेत म्हणाले. 60,000 विद्यार्थी 700 रुपयाच्या हिशोबाने शिकवायला. किती विद्यार्थी रे? अरे प्रत्येक वर्षी इंडियन आर्मी मध्ये किती विद्यार्थी घेतले जातात याच्या तरी प्रमाण आहे का तुम्हाला माहित? एका राज्यातून 1000, तर एका राज्यातून 1000 विद्यार्थी ठरवू आपण, जास्त नाही, एका राज्यातून 1000. तर भारतात 36 राज्यात तर 36,000 विद्यार्थी घेतले जातील कदाचित. याच्याकडे 60,000 विद्यार्थी आहेत. ह्या एकाही शिक्षकाकडे 60,000 विद्यार्थी आहेत. खरोखर याच्या 60,000 मधून 3,000 तरी लागतील का रे? असे कितीतरी युट्यूबर आहेत. बरं, तो मुलगा म्हणाला, सर आमचे सर आम्हाला कॉमेंट्सही देतात. बरं, तुम्ही युट्यूबवर सांगता ना कॉमेंट कसे पास करतात ते शिक्षक लोक, ते तुम्हाला बटन दाबताना केव्हा दिसतात? बरं, हा प्रश्न मी करण्यापेक्षा कदाचित होत असेल, माझ्याकडे व्यवस्था नाही, त्यांच्याकडे कदाचित असेल, पण प्रश्न आहे ना, माझे दोनही हात समोर आहेत, मी कॉमेंट्स पास कसा करायलो? मी विद्यार्थ्यांना शिकवत असताना नोटबुकाकडे लक्ष जात नाहीये. जेव्हा नोटबुकाकडे लक्ष जाऊ शकत नाही तर खरोखर कमेंट्स पास होतील का? मला दुसऱ्या शिक्षकांबद्दल बोलायचे नाही, मला बोलायच्या विद्यार्थ्यांबद्दल. खरोखर आजच्या विद्यार्थी एवढा कमकुवत झालेला आहे का? 12वी झाल्यानंतर अरे एक पालक मला म्हणायला का, सर माझा मुलगा हुशार आहे व शिक्षक सांगतात हुशार आहे म्हणून, पण अभ्यास नाही करत. आता त्या पालकाला कोणी समजून सांगावं, अरे तो अभ्यास करत नाही म्हणजेच हुशार नाही, स्पष्ट झालेला आहे. पण बाप म्हणतो 10 वाजतापर्यंत फोनवर बोलते तर मोबाईल कशाला घेऊन दिलो मी? चुका केली. अरे चुका केली नाही ना, आताही चूक दुरुस्त करता येते ना, मोबाईलला आदळ फोड.
मोबाईलला आदळफोड हा शब्द किती सोपा वाटायला बोलायला, करता येईल का? नाही. मग त्याच्यासाठी काहीतरी डिप्रेशन लावावं लागेल. बरं तेवढंही नको, रिचार्ज करणं बंद करा, मुलगा सुधरेल ना मग कदाचित. बरं पालकांच्या लक्ष आहे का? 11 वाजतापर्यंत मुलगा फोनवर बोलत आहे, लक्ष द्यावं लागेल ना दादा आपल्याला. असं कसं म्हणावं लागेल? स्पर्धेत टिकण्यासाठी काय अटी आहेत? मी तुम्हाला खूप साऱ्या अटी देऊ शकतो, खूप साऱ्या कंडिशन सांगू शकतो, पण स्पर्धा अशी होईल का? नक्की असं होईल का? आणि विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आपल्याला स्पर्धेत जर उतरायचं आहे तर मुलांना 2 वर्ष, अरे पहिल्या वर्गाला 1 वर्ष लागते, दुसऱ्या वर्गाला 1 वर्ष लागते, तिसऱ्या वर्गाला 1 वर्ष लागते, ग्रॅज्युएट पर्यंत 15 वर्ष लागतात, आणि स्पर्धा परीक्षेसाठी एकही वेळ देत नाही आम्ही. त्याला तर 2 वर्ष द्या रेग्युलर मध्ये, त्याला मग नंतर विचार करा. अरे तसंही नको करा, 12वीच्या नंतर रेग्युलर स्पर्धा परीक्षेला घरी अभ्यास करा. मी म्हणत नाही माझ्याकडे पाठवा, मी म्हणत नाही माझे युट्यूब पहा, पण ते तयारी करा ना, छोटी मोठी तयारी करा. खूप सारे डिपार्टमेंट आहेत 12वीच्या नंतर, 10वीच्या नंतर. असो, मी तुम्हाला जास्त काही सांगणार नाही. पुन्हा एकदा वाटलं तर व्हिडिओ अपलोड करेन. एवढंच बोलून मी आपले शब्द संपवतो. तुम्हाला माझ्या जर काही गाईडलाईन्स पाहिजेत असतील तर नक्कीच मला संपर्क साधा. माझा पत्ता आहे मुक्काम पोस्ट ढानकी, तहसील उमरखेड, जिल्हा यवतमाळ. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.